हो गुरुजी माझं तुमचं बी काढतात ते. ओके. सर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती, काय विषय होता? नमस्कार, मी संस्थान एकनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचा व्यवस्थापक आहे. मी आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट सदानंद देव यांच्या मार्फत आपल्याला सर्व माहिती सांगत आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये असं ठरलं की आपला जो वार्षिक पारंपरिक जो कार्यक्रम उत्सव चालू आहे हा 550 वर्षापूर्वीपासून चालू आहे. नाथबाबांनी ही प्रथा चालू केलेली आणि हे जे मंदिर आहे हे नाथबाबाच्या पदस्पर्श भूमीने इथं तयार केलेलं आहे. आणि हे जुन्या लोकांनी याला फक्त विठोबा लावलं होतं, विठोबा मंदिर बांधलं होतं. त्यानंतर बाकीच्या भक्तांनी इथं नाथबाबाची मूर्ती स्थापना केली. तेव्हापासून नाथ षष्ठी उत्सव सोहळा साजरा होतो. त्यांच्या गुरूंची पण षष्ठीच आहे, दत्तात्रय महाराजांची पण षष्ठी आहे आणि नाथ महाराजांची बी जलसमाधी घेताना आणि जन्म त्यांचा षष्ठीचा आहे. त्यामुळे हा तिन्ही योग एकत्र आल्यामुळे दरवर्षी हा षष्ठी उत्सव नाथ मंदिरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कधीपासून कार्यक्रम राहणार? कधीपासून कार्यक्रम? कधी आता हा दिनांक 2 मार्च ते 11 मार्चपर्यंत 24 घंटे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार. त्याच्यामध्ये आणखी काय काय? त्याच्यामध्ये आम्ही भक्तिगीतांचा कार्यक्रम ठेवला आहे प्रमोद सरकटे यांचा. सामाजिक उपक्रम काय? सामाजिक उपक्रम एक आम्ही स्वच्छता मोहीम केली आहे, रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर डोळ्यांचं निरीक्षण ठेवलं आहे, त्याच्यानंतर नाडी परीक्षण ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर औषधं मोफत ठेवलेले आहे. बरोबर. ते आता ते हरिनाम सप्ताह होणार आहे तर त्याच्यामध्ये हरिन कीर्तन कोणाचं होणार आहे? हरिकीर्तन कमीत 3 तारखेपासून 11 तारखेपर्यंत सर्व मोठे मोठे महाराजांचे कीर्तन ठेवलेले आहे. कोण कोण ते महाराज? महाराजांचे पहिल्या दिवशी महाराज आहे पुष्कर महाराज नाथवंशज गोसावी यांचं कीर्तन राहील. त्यानंतर देवीदास मिसाळ माऊली हे वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आहे, त्यांचं कीर्तन राहील. नंतर नारायणदेव बाबा वाकी यांची दिंडीची आगमन होतं पैठणला जाण्याकरता, तर त्यांची पूजन होतं आपल्याकडं नव्हतं. त्यानंतर कृष्णा महाराज आरगड यांचं तुकाराम बीजेनिमित्त कीर्तन होतं. त्यानंतर कृष्णा महाराज मोगल यांचं रात्री 7 ते 9 कीर्तन आहे. त्यानं भागवताचार्य महाराज भगत आळंदी यांचे कीर्तन आयोजित केले आहे. नंतर मनीषाताई बिडाई पाटील भागवताचार्य यांचं पण कीर्तन आयोजित केलं आहे. त्यानंतर संत एकनाथ षष्ठी 9 तारखेला पालखी सोहळा असतो आमचा, तो सकाळी 6 ते रात्री दुपारी 12 वाजेपर्यंत. नंतर 12 वाजता मंदिरात आल्यानंतर आम्ही देवांची पूजा होती. त्यानंतर 2 ते 5 महाप्रसाद होतो. पुन्हा 7 ते 9 कीर्तन असतं. आणि 10 तारखेला नवनाथ महाराज घायट यांचे कीर्तन आहे. त्यानंतर 11 तारखेला आमच्या कार्यक्रमाची सांगता निमित्त भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे 1 ते 3. नंतर 3 ते 5 काल्याचे कीर्तन आहे दत्तात्रय महाराज आंबेडकर आळंदी यांचे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात काला वाटप होतो. काला कमीत कमी 5-10 हजार लोक येतात त्या काल्यासाठी. आमचा सगळ्यात प्रसिद्ध आमचा काला आहे इथला. त्याच्यात प्रमुख पाहुणे वगैरे कोणाला निमंत्रित केले? आमचे सगळे यावेळेस अतुल सावे येणार आहे, त्यानंतर खैरे साहेब येणार आहे, नंतर समीर महापौर येणार आहे, उपमहापौर येणार आहे. आम्ही सगळे जेवढे बी मंत्री त्यांना आमंत्रित केले. त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येणार. आता या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी कोण कोण प्रयत्न करीत आहे? अध्यक्ष ॲडव्होकेट सदानंद सदाशिव देवे, त्याच्यानंतर उपाध्यक्ष आमचे गणेश गंगाधरराव घुगे प्राचार्य, त्यानंतर आमचे लक्ष्मणराव थोरात सचिव, त्यानंतर विष्णूजी जगन्नाथ जाधव, त्यानंतर आमचं सचिन बापूराव वाळके, त्यानंतर आमचे रायभांजी पाटील, नंतर सतीश नारायण म्हस्के वंशम परंपरागत विश्वस्त आमचे, आणि मी सोमनाथ कचरूची शेलार व्यवस्थापक. अच्छा.
काय आव्हान करणार तुम्ही भक्तांना? भक्तांनी हे सांगितलं तर हा आपला वार्षिक कार्यक्रम आहे आणि हे नाथ बाबाचं खूप पवित्र भूमी आहे. इथं येऊन सर्वांनी तन मन धनाने येऊन प्रसाद घ्यावा, लाभ घ्यावा व तन मन धनाने मदत करावी, हे आमचं ध्येय आहे.